विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंगमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, महावितरणच्या विद्युत सहाय्यकच्या तिसऱ्या यादीबद्दल जितकेही संभ्रम मार्केटला चालू आहे, जितके गैरसमज मार्केटला चालू आहे ना, त्याच्याविषयी एक शॉर्ट डिस्कशन करायला आलोय. खरं तर ही गोष्ट सांगायला नाही आलो की लिस्ट कधी लागणार आहे किंवा लिस्ट बद्दल पुढचं अपडेट काय असेल, पण एक रियालिटी डिस्कस करायला आलोय ज्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जे लोक निगेटिव्ह इकडे तिकडे बोलताय ना, की यादी लागणार नाही है ना, यादी फॉलो होणार नाही, भरपूर साऱ्या गोष्टी आहे. असं नाही की मी समर्थन करत नाही, पण मी रियालिटीला खूप जास्त समर्थन करतो. आणि जर रियालिटी बघायला गेलं तर थोडंसं एक आढावा घेऊया की तिसरी लिस्ट का लागली पाहिजे, है ना. सगळं असं बोलताय ना, का लागणार नाही, मी सांगतो का लागली पाहिजे, याचा थोडासा आढावा घेतो. आणि ऑफकोर्स त्या मुलांना हा पॉईंट माझा नक्की पटेल जे लोक बोलताय की सर लिस्ट नाही लागणार, राईट आहे. तर कोणालाही वाईट बोलायचं नाही, कोणाच्याही गोष्टीला मला वाद घालायचा नाही, सगळे आपापल्या दृष्टिकोनातून बरोबर आहेत. पण मलाही माझं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्या मुलांना समर्थन देणार आणि माझं मत मांडणार. बघा, सर्वात अगोदरची गोष्ट मी मागे बोललो होतो की विद्युत सहाय्यक मध्ये परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात आलंय आणि आता या महिन्यात 26-27 कुठेतरी ते व्हेरिफिकेशन होणार आहे ना. जर व्हेरिफिकेशन होतंय याचा अर्थ काय होतोय, व्हेरिफिकेशनला मुलं परत बोलावली आहे याचा अर्थ सरळ होतो की तिकडे कुठेतरी जागा रिकाम्या आहेत, है ना. हे आपल्यालाही माहिती आहे. त्या जागा भरण्यासाठी त्यांना जे मुलं आलं नव्हते त्यांना परत बोलवण्याची गरज पडली. आणि तो 1-2 नंबर तर बिलकुल नाही. मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं, जर फक्त 2 कॅन्डिडेट सपोज व्हेरिफिकेशन आले नाही तर महावितरण एवढं मूर्ख नाही की 2 दिवसाचं व्हेरिफिकेशन फक्त 2 स्टुडंटसाठी ठेवणार, बिलकुल नाही. तर कुठेतरी ही पण गोष्ट खरं आहे की खूप सारे मुलं व्हेरिफिकेशनला आले नव्हते, राईट आहे ना. हा झाला मुद्दा नंबर 1. म्हणजेच काय की जागा कुठेतरी भरायच्या. क्लिअर आहे. आता बघा, नीट आहे का, की ज्याही मुलांना व्हेरिफिकेशनला बोललो त्यातली काही मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. त्याच्यामुळे मी पर्सनली काही मुलांशी बोललो. त्यांचं सरळ म्हणणं आहे की सर यावेळेस सुद्धा आम्ही काही व्हेरिफिकेशनला जाणार नाहीये. याचं कारण खूप क्लिअर आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की सर ऑलरेडी आमची जॉईनिंग झाली आहे ना, आणि ती पोस्ट आम्हाला ऑब्व्हियसली मी तुम्हाला परत सांगतो, मी विद्युत सहाय्यकच्या जॉब प्रोफाईलला नाव ठेवत नाही, पण कम्पेअर जर केलं ना बाकीच्या जॉब प्रोफाईलपेक्षा, कारण इकडे कुठेतरी फील्ड वर्क करावं लागतं, तर मुलांनी ती प्रोफाईल त्यांना प्रेफरन्स त्यांनी दिली आणि तिकडे त्यांनी ऑलरेडी जॉईनिंग केली आहे. त्याच्यामुळे ही जे परत पडताळणी जी होती की त्या मुलांना परत बोलवलंय, हे वितरणच्या साईडने बरोबर आहे, ठीक आहे, त्यांनी एक अपॉर्च्युनिटी दिली स्टुडंटला. पण जर ते मुलं ऑलरेडी कुठेतरी जॉईन झाले तर ऑब्व्हियसली ते परत कुठेतरी येणार नाही. आणि 100 मधले 5-10 जण आले तर मला आपल्याला काही एवढा फरक पडत पण नाही. म्हणजेच काय, या व्हेरिफिकेशन नंतर सुद्धा भरपूर जागा रिकाम्या राहण्याच्या खूप दाट शक्यता आहे. आणि हे सगळं मी कोणत्या बेसिसवर बोलतोय, मला जेवढे कॉल ज्या मुलांशी माझं बोलणं झालं त्याविषयी मी बोलतोय. याच्यावर काही मुलांचे परत निगेटिव्ह कमेंट असू शकतात, मला फरक पडत नाही. मी काय बोलतोय, मी जेवढं ऑब्झर्व केलं मी ते बोलणार आणि मी ते सगळ्यांना सांगणार, ठीक आहे. तर आता 2 गोष्टी खूप जास्त क्लिअर झाल्या. गोष्ट नंबर 1 की जे मुलं पहिल्या पडताळणीला आले नव्हते ते यावेळेस पण त्यांची येण्याची शक्यता खूप कमी आहे ना. काही मुलं आहे ना, तर त्यांना आपल्याला एवढा काही फरक पडत पण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की व्हेरिफिकेशन परत होतंय म्हणजे भरपूर सारे वॅकन्सी अशा पण अवेलेबल आहे, है ना. हे 2 मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल. आता बघा, पुढचा मुद्दा आहे का, आता मेन म्हणजेच काय, ज्याच्यावर मी येतो की तिसऱ्या सिलेक्शन यादीसाठीचे जे प्रयत्न चालू आहेत ना, त्या प्रयत्नामध्ये थोडासा भर टाकण्याचा मी कुठेतरी एक छोटासा माझा प्रयत्न करतो. बघा, तिसरी यादीसाठी जे करायचे त्याला बोलतोय मी ईमेल कॅम्पेन, राईट आहे ना. पण ईमेल कॅम्पेन जेव्हा भरपूर साऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला हे कॅम्पेनिंग चालू आहे ना, तिथं कुठेतरी तो ग्रुप ओपन ग्रुप असतो, है ना. कुठेतरी 4 लोक पॉझिटिव्ह बोलायला जातात, एक मुलगा कुठेतरी निगेटिव्ह कमेंट टाकतो आणि त्याचा विश्वास तेव्हा 10 लोकांच्या माइंडवर फरक पडतो, है ना. ही गोष्ट लक्षात घेता आजची तारीख आहे 23, है ना. तर मी 24 तारखेला आपली इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक ईमेल कॅम्पेन कंडक्ट करण्याचा पूर्णपणे प्लॅन करतोय. यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार, गोष्ट नंबर 1, आम्हाला ईमेल कोणाकोणाला करायचे. गोष्ट नंबर 2, ईमेलमध्ये काय कंटेंट टाकायचं आहे. आणि गोष्ट नंबर 3, ईमेल किती वाजता करायचा आहे. क्लिअर आहे ना. तर ईमेल कॅम्पेनचा जो हा पर्टिक्युलर मोहीम आहे ही मी माझ्या चॅनलच्या थ्रू गाजवणार आहे, है ना. आणि याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार नाही. याचं मी क्लिअर कारण देतो, मला तिथं कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह कमेंट नकोय. ज्याही मुलांना ईमेल कॅम्पेनमध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनी यावं आणि त्या कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट करावं. चॉईस तुमची, माझ्या साईडनं एक प्रयत्न असेल. मी वेळ ठेवतोय सकाळी 10चा, है ना. 10 वाजता शार्प 10ला एक साथ सेंड बटन दाबल्या गेलं पाहिजे. हजारोनं त्या लोकांना मेल केले पाहिजे की सर आमच्या तिसऱ्या यादीबद्दल बोला. ते लोक ऑब्व्हियसली बोलतील सर आता व्हेरिफिकेशनवर नुसार आम्ही ठरवू, ठीक आहे, तुम्ही ठरवा, पण आम्हाला कमीत कमी तारीख द्या. आम्हाला ही गोष्ट तरी क्लिअर करा की तुम्ही तिसरी यादी लावणार आहेत की नाही लावणार, है ना. जे पण असेल आम्हाला क्लॅरिटी द्या, म्हणजे त्या अनुषंगाने आम्हाला कुठेतरी पावले उचलायला आम्ही मोकळे होऊन जाऊ. क्लिअर आहे ना. तर उद्या कुठेतरी 10 वाजता त्यासाठी काय करायचं नीट ऐका, है ना. ज्यांना पार्टिसिपेट करायचं त्यांच्यासाठी जे कॅम्पेन असेल, तुम्हाला टेलिग्राम माझं जॉईन करावं लागेल, है ना. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. जसं टेलिग्राम तुम्ही जॉईन केलं आज इव्हिनिंगला मी तुम्हाला काय करेल ना, जितके पण ईमेल ऍड्रेस ज्यांना मेल टाकायचा आहे ते ईमेल ऍड्रेस प्लस जोही मुद्दा है ना, मजकूर जो तुम्हाला त्या मेलमध्ये लिहायचा
द्यायचा तो मजकूर टाकून देईल मी. पहिला मेल सेंड करेल आणि मला कोणत्याही प्रकारचा स्क्रीनशॉट नकोय. मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही मेल करणारे, स्क्रीनशॉटने मला माझं काही भरायचं नाही, म्हणून मी कोणत्याही प्रकारचा ग्रुप तयार करत नाहीये. त्याच्यानंतर मी वोटिंग कंडक्ट करेल. परत मी सांगितलं ना, जर मला हे जाणून घ्यायचं किती मुलं इंटरेस्टेड आहात त्यासाठी वोटिंग हाच एक ऑप्शन आहे. मी टेलिग्रामला जसा उद्या आपलं हे होईल ना, काय बोलतात त्याला, जसे आपलं हे कंडक्ट केलं जाईल, ईमेल कॅम्पेन कंडक्ट केली जाईल, त्याच्यानंतर मी एक वोटिंग ठेवणार आहे. तर प्लीज पार्टिसिपेट करा. त्याच्यानंतर मी रिस्पॉन्सला त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ टाकेल की किती मुलांनी वोटिंग केली आणि किती मुलांनी ईमेल केला, आणि त्याच्यावर परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. बघा, जी ही शक्यता दिसते त्यासाठी प्रयत्न करणं आपलं काम आहे. उद्या असंही झालं, सपोज सर लिस्टमध्ये काय प्लस मायनस झालं, पण कमीत कमी हा तर मुद्दा नक्की असेल की सर मी 100% प्रयत्न केले होते आणि माझ्या प्रयत्नाला यश येऊ नये हे तर ईश्वराच्या परमेश्वराच्या हातात असतात पुढच्या गोष्टी. आपलं काम असतं प्रयत्न करणं. मी माझा 100% प्रयत्न करणार, बाकी जे होईल ते परमेश्वराच्या हातात आहे. राईट आहे ना. तर त्याचाच एक आढावा घेऊन आज तुम्हाला जसा ही जोही लोक व्हिडिओ बघतात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तेवढं टेलिग्राम जॉईन करा. कारण टेलिग्रामला मी का ठेवतो याचं कारण तुम्हाला ऑलरेडी दिलं. व्हॉट्सअप ग्रुप केला, मुलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट मारणार तिथे येणार. टेलिग्राम ग्रुप रेस्ट्रिक्टेड असतो, तिथे फक्त जे मुलांना माझं म्हणणं पडते त्यांनी यावं आणि पार्टिसिपेट करावं. पूर्ण इन्स्ट्रक्शन आज इव्हिनिंग पर्यंत टेलिग्रामला 100% अपलोड होऊन जाईल. राईट आहे ना. तर हा होता एक छोटासा व्हिडिओ. आय होप थोडीशी पॉझिटिव्हिटी मी तुमच्यामध्ये भरण्याचा जो प्रयत्न केला तो नक्की सक्सेस होणार आहे ना. निगेटिव्ह कमेंट पासून दूर राहा, आपले प्रयत्न चालू ठेवा. बघा, हीच वेळ हातात आहे ना, हा महिना पुढचा महिना, बस या 2 महिन्यात सगळी क्लॅरिटी होऊन जाईल की काय होणार आहे. पण क्लॅरिटी येण्या अगोदर आपल्या साईडने प्रेशर टाकणं हे आपलं काम आहे आणि ते 100% प्रत्येकाने करायचंय. 100% यश कुठे ना कुठे आपल्या हातात भेटेल. राईट आहे. चालतंय बाळा. तर आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. दादा आता परत सांगेल, टेलिग्रामला सगळ्यांनी न विसरता जॉईन करायचे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली मी. लिंक जरी नाही भेटली, माझा नंबर तुम्हाला कुठून भेटणार, मला मेसेज करा, मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक देऊन देईल. तिथूनही तुम्ही त्या गोष्टी जॉईन करू शकतात आणि रेस्ट इन्स्ट्रक्शन तुम्हाला टेलिग्रामवर फॉलो होईल. चॅनल नवीन असाल प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा, कारण आपल्या जास्तीत जास्त मुलं या कॅम्पेनमध्ये कुठेतरी ना पार्टिसिपेट करून घ्यायचे. जितके तुमचे मित्र आहे मैत्रिणी सगळ्यांना सांगा. ज्यांचं सिलेक्शन झालंय प्लीज त्यांनाही सांगा, या रे बाबा पार्टिसिपेट करा, थोडासा हातभार आम्हाला लागू दे. त्याच्यामुळे ज्यांचं झालं नाही तेवढंच नाही, ज्यांचं झालंय ऑलरेडी त्यांनी जरी प्रयत्न केले तर त्याला काही वावगं ठरणार नाही. राईट आहे ना. आज तुम्ही त्यांच्यासाठी उभं राहणार, उद्या तेही तुमच्यासाठी 100% उभे राहणार आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. ठीक आहे बाळा. ते तिथं आजच्या वेळेला पूर्णविराम देतो. उद्या कॅम्पेनसाठी मी फुल डिस्क्रिप्शन सोबत तुमच्यावर भेटेल. तोपर्यंत काळजी घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय.